सर, तुम्ही जेव्हा वास्तू व्हिजिटला जातात त्यावेळेस तुम्ही बरेच देवघर बघत असाल, तर तुम्हाला ह्या देवघरांमध्ये एक साधारण सर्वाधिक चुका काय आढळून येतात की ज्या तुम्ही सामान्य म्हणजे सामान्य माणसाला सांगू शकतात की देवघरात ह्या चुका झाल्या नाही पाहिजे त्याबाबत? हा प्रश्न आहे ना, मी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये व्हिजिट करतो आणि तिथल्या मंदिरांची रचना पाहिल्यानंतर घर सजवलेलं असतं तसं ते मंदिरसुद्धा खूप छान प्रेमाने सजवलेलं असतं. आता प्रेमाने सजवलेलं असताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची गोष्ट आहे की मंदिर ही जागा पावित्र्याशी संबंधित आहे. मंदिर ही जागा तुमच्या अंतःकरणातनं येणाऱ्या भावनेशी संबंधित आहे. ते अगदी असं सुंदर छान डिझाईन्स याचा संदर्भात नाही. मंदिर हे नेहमी शांत शीतल असं वातावरण निर्माण करणारी जागा असली पाहिजे. त्यामुळे त्या ठिकाणी भडक प्रकारचे डिझाईन्स टाळल्या पाहिजेत. आणि यामध्ये आणखीन एक प्रकर्षाने जाणवलेला की मंदिर करतात आणि मंदिराच्या किंवा देवाच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात लाईटचा प्रभाव दिसून येतो. इथे एक गोष्ट मला तुला किंवा बाकी ऐकणाऱ्यांना पण सांगावीशी वाटते की जो सर्वाभिमुख आहे किंवा जो सर्व महत्त्वाचा जो सर्वोत्तम आहे, अशाला तुम्ही काय लाईट देणार हो? त्याला लाईटची खरंच गरज आहे का? प्रकाश हा तुमच्या आमच्यासाठी आहे. आणि इथे सगळ्यात मोठी चूक केली जाते ती म्हणजे देवाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वायरिंग आणि लाईट. कारण त्या वायरिंगच्या मार्फत त्या देवाच्या आजूबाजूला किंवा देवतांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड एक प्रकारचा निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या देवाच्या ठिकाणच्या पॉझिटिव्ह ऊर्जेवरती परिणाम करतं. आणि त्यामुळे आपण ज्यासाठी देवतेचं घरात मंदिर स्थापन केलेलं आहे, जे मूळ कारण आहे तेच बाजूला राहून जातं आणि तिथे उरतो फक्त सजावट.